मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील विंग येथे उभारण्यात आलेल्या 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रकल्पामुळे परिसरातील कृषी पंपांना दिवसा विनाखंडित वीज पुरवठा मिळणार असून शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा खर्च लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरित ऊर्जा व आत्मनिर्भर भारत या दूरदर्शी संकल्पनेला बळ देणारी असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हिताच्या धोरणांचा प्रभावी भाग मानली जात आहे। स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि ग्रामीण भागाच्या स्वयंपूर्ण प्रगतीकडे वाटचाल घडवणारे हे महत्त्वाचे पाऊल असून कराड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे। या प्रकल्पामुळे शेतीसाठी आवश्यक वीज उपलब्धता सुधारून उत्पादन क्षमता वाढवण्यासही हातभार लागणार आहे। आज अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण उपस्थित झालेलो आहे। प्रधानमंत्री साहेबांचं स्वप्न आहे की देशामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी सोलर इन्स्टॉलेशन व्हावे आणि सोलरच्या माध्यमातून ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो ती गावाकडच्या शहरामधल्या लोकांना उपलब्ध व्हावी। नागरिकांना सोलर एनर्जीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आता या देशामध्ये बघायला मिळतात। प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहतोय। मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाच्या एका मोठ्या कंपनीने ही गुंतवणूक करण्याचा निर्णय केलेला आहे आणि निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना फायदा या योजनेच्या माध्यमातून होणार आहे। 7 पंप हे म्हणजे त्याला विजेचं बिलच भरावं लागणार नाही अशा पद्धतीचं आता मला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं ह्या प्रकल्पाबरोबर अजून एक प्रकल्प विंगच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे 5 मेगावॉटच्या प्रकल्पांचं प्रत्यक्ष उद्घाटन आज होतंय। ह्या 5 मेगावॉटसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या मोड खाली गुंतवणूक होते, म्हणजे खाजगी कंपनीनी पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी गुंतवणूक करायची, कारण शेवटी सगळी ग्रीडला ही वीज जाणार आहे आणि साधारणतः थंब रूल प्रमाणे 20 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आज या मतदारसंघामध्ये होते। निश्चित स्वरूपी याचा फायदा वीज बिलाच्या बाबतीमध्ये ज्या 7 पंपांचं वीज बिल आता आकारण्यातच येणार नाही त्यावर आधारित असणाऱ्या ग्राहकांना पण होणार आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आणखीन अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कशी आपल्याला आणता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। बाबा तर याच्यामुळे दिवसा लाईट मिळणार आहे शेतकऱ्यांना, दिवसा लाईट मिळणार शेतकऱ्यांना आणि 7 पंप आहेत ज्या पंपामधनं पाण्याचा उपसा होतो त्याचं वीज बिलच भरावं लागणार नाही, हे महत्वाची गोष्ट आहे। किती गावासाठी आता ह्याच्यामध्ये ह्या सबस्टेशन खाली जी गावं आहेत त्या सबस्टेशन खाली असणाऱ्या सगळ्या गावांना या विजेचा फायदा होणार। ओके।